आज सकाळी माझ्या मित्राने मला उठवलं आणि सांगितलं, "अरे विशाल पटकन उठ, बातम्या लाव, अजित पवार गेलेत." हे जेव्हा कानावर पडलं, एका क्षणात झोप उडाली. हातात मोबाईल घेतला आणि सोशल मीडिया ओपन केलं, तर विश्वास बसत नव्हता. अशा बातम्या एकसारख्या कानावर येत होत्या. ते विमानाचा झालेला भीषण अपघात, ते जळतानाची ती चित्र आणि तिथून घेऊन जातानाची ती शव, हे सगळं पाहून विश्वास बसत नव्हता. सुरुवातीला मी 2-3 रील्स तशा वरती केल्या, तर विमानाचा अपघात झालेला आहे आणि ती निधनाची बातमी डोळ्यासमोर दिसत नव्हती. तोपर्यंत मनाला थोडं शांतता वाटत होती, की नाही, अजूनही काहीतरी चान्सेस आहेत. पण जेव्हा जसे-जसे मी ते स्क्रोल करत गेलो आणि अखेर भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट मला दिसली आणि खरंच जे केव्हा कुठल्या बातम्या आपल्या कानावर पडतील, आपण सांगूही शकत नाही. एका क्षणात माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं आणि अशी व्यक्ती ती प्रत्येकाच्या मनामनात होती. राजकीय मतभेद सर्वांचे असतात. पण आमच्यासारख्यांना 90s नंतरचं जर कोणी युवा नेतृत्व जर कोणाला मिळालं असेल या महाराष्ट्राला, तर ते अजित पवार होते. प्रत्येक वेळेला, प्रत्येक रोज ते वेगवेगळ्या विषयात ते चर्चेत असायचे, लोकांच्या नजरेत असायचे. असं वाटतं की घरातलं कोणीतरी व्यक्ती गेलं. म्हणजे मी जिथे राहतो तिथे सगळीकडे ती चर्चा चालू आहे. म्हणजे आपण म्हटलं जातं ना, की आयुष्यात तू काय केलंय? तुझं नाव किती आहे? हे जेव्हा तू हे जग सोडून जातो ना, तुझी चर्चा किती होते, त्यावर असतं, की तू नाव किती कमवलेलं होतं. आज सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशामध्ये याची चर्चा होईल. अजित पवार यांना आमच्या सर्वांकडून बोलायला जड जात आहे, पण भावपूर्ण श्रद्धांजली.